हा तर श्रोते वाचक चिंतक साधक हो. श्री महेंद्र सावंत यांनी यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञात मविजानताम असं द्वितीय खंड तिसरं वृक्ष आहे केनोपनिषद मध्ये त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. केन याचा अर्थ कोणी. आता केनोपनिषद म्हणजे केन कोणी ऐकले, कोणी पाहिले, कोणी जाणले, असं या उपनिषदामध्ये म्हणजे गुरु आणि शिष्य एकत्र बसलेले आहेत आणि शिष्य विचारतोय ब्रह्म कोणी पाहिले, ब्रह्माला कोणी ऐकले, ब्रह्म कोणी जाणले, अशा तऱ्हेचं ते प्रश्नोत्तर रूपी केन उपनिषद आहे. त्याच्यामध्ये द्वितीय खंडामध्ये 3 नंबरचा जो श्लोक आहे किंवा मंत्र आहे त्या मंत्राबद्दल महेंद्र सावंत उत्सुक आहेत. तो मंत्र असा आहे, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेद सा अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. आता याचा अर्थ असा आहे की यस्य अमतम तस्य यस्य मतम तस्य सवेद. आता यस्य अमतम आता वेद याचा अर्थ जाणणे, सॉरी मत याचा अर्थ जाणणे असा आहे. यस्य अमतम तस्य सवेद म्हणजे जो जाणत नाही तोच ब्रह्म जाणतो. जो म्हणतो अमतम मी ब्रह्म जाणत नाही तोच ब्रह्म जाणतो, आणि जो म्हणतो यस्य मतम तस्य न वेद आणि जो म्हणतो मी ब्रह्म जाणतो तो ब्रह्म जाणत नाही. म्हणून यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञात अविजानताम म्हणजे जो म्हणतो मला ब्रह्म कळले आहे त्याला ते कळले नाही, जो म्हणतो मला ब्रह्म कळले आहे त्याला ते कळले नाही, आणि जो म्हणतो मला ब्रह्म कळाले नाही त्याला ते कळले. म्हणजे जाणणाऱ्यांना ते अज्ञात असते व न जाणणाऱ्यांना ते ज्ञात असते. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. जो असे म्हणतो की मला ब्रह्म कळले नाही त्याला ते कळले आहे, व जो म्हणतो की मला ब्रह्म कळलं आहे त्याला ब्रह्म कळले नाही. कारण मला कळले म्हणणाऱ्याचा मी जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी सुटली नाही. मला ब्रह्म कळले असा म्हणणारा जो असतो तो त्याचा मी शिल्लक असतो. त्यामुळे मला म्हणताना मी शिल्लक आहे. ब्रह्म हे काय आहे, ज्ञेय आहे, आणि मी हा ज्ञाता आहे, आणि मी आणि ज्ञेय याच्यामध्ये जे काही कळतं त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून जोपर्यंत ज्ञाता ज्ञेय ज्ञान, इथे ज्ञाता म्हणजे मी, ज्ञेय म्हणजे ब्रह्म व ज्ञान म्हणजे ब्रह्माबद्दलची माहिती, ही त्रिपुटी सुटली नाही. कारण परब्रह्म जे आहे ते इंद्रियांनी जाणण्यायोग्य नाही. इंद्रिये बाहेर धावणारी आहेत, त्यांना धावण्याची शक्ती देणारा त्यांना माहित नाही. हा अहम जोपर्यंत आहे तोपर्यंत इंद्रियांची सत्ता आहे. म्हणजे ब्रह्म जाणणारा जो आहे तो जर म्हणत असेल मी ब्रह्म जाणलं तर त्याचा मी शिल्लक आहे. मी हा झाला ज्ञाता, ब्रह्म हे झालं ज्ञेय, आणि तो ब्रह्माबद्दल जे सांगतो ते ज्ञान. परंतु ब्रह्म हे तर अज्ञात आहे, म्हणजे जे जाणलं जाऊ शकत नाही आहे. ते अस्पर्श आहे, त्याला स्पर्श करता येत नाही असं आहे. ते अचिंतनीय आहे, जे चिंतनामध्ये येऊ शकत नाही असं आहे. असं असताना ब्रह्म जाणले म्हणणारा माणूस ब्रह्म जाणत नाही, आणि मला ब्रह्माबद्दल माहित नाही म्हणणारा माणूस ब्रह्म जाणतो. प्रसिद्ध वचन आहे, वन हू सेज आय नो ही डझंट नो, अँड वन हू सेज आय डोंट नो ही नोज. जो म्हणतो मला माहित नाही तो त्याला माहित असतो, आणि माहित आहे त्याला माहित नसतं. यातली जी
सूक्ष्मता ती समजून घ्या. जेव्हा एखादा माणूस म्हणतो ब्रह्म मला माहित नाही, तेव्हा ब्रह्म माहित नाही म्हणताना तो स्वाभाविकपणे मला काय काय माहित नाही याचं चिंतन त्याच्यामध्ये चालू असतं. आता मला काय काय माहित नाही, तर ब्रह्म म्हणजे काय मला माहित नाही. ब्रह्मामधून लोक म्हणतात हे सगुण साकार जग निर्माण झालं, मला माहित नाही. सगुण साकार हे मूळ निर्गुण निराकारातून जन्माला आलं म्हणतात, ते मला माहित नाही. म्हणजे माहित नाही असं म्हणणारा माणूस निश्चितपणे अशा चिंतनात असतो की त्या चिंतनातून आपल्याला काय 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 माहित नाही हे तो वेगळं काढतो. आणि जे माहित नाही ते वेगळं काढल्यानंतर जे उरतं त्याला तो स्वाभाविकपणे म्हणत नाही हे ब्रह्म असं, पण त्याला त्याची जाणीव होते. उदाहरणार्थ, आता मी म्हणजे कोण असा आपण जर विचार केला तर मी म्हणजे शरीर म्हटलं तर नाही, शरीराशिवाय मी वेगळा आहे. मी म्हणजे हात पाय पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हटलं तरी त्याच्याहूनही मी वेगळा आहे. थोडक्यात म्हणजे 36 तत्व जरी म्हटलं तरी त्या 36 तत्वापेक्षा सुद्धा जो वेगळा असतो तो जो जाणता आहे, तो जाणता म्हणजे जो स्वतःला जाणत नाही, जो मी म्हणून स्वतःला जाणू शकत नाही. थोडक्यात म्हणजे मी म्हणजे देह म्हटलं तर देह गेला अशी जी जाणीव होते ती थोडीच देहामुळे झालेली जाणीव आहे. ती जाणीव तर वेगळी आहे. मी खातो म्हटलं तर खाण्याची जाणीव तोंडाशी जिभेशी संबंधित असली एका वेगळ्या पद्धतीने तरी खाण्याचा जो आनंद आहे तो कुणाला झाला. थोडक्यात म्हणजे मी ऐकले म्हटलं तर कानाने ऐकले, पण नेमकं ऐकलं कोणी, म्हणजे कानाला ऐकण्याची शक्ती कोणी दिली. तोंडाने चव घेतली, तोंडाला चव जी मिळाली, जिभेला जी चव मिळाली ती जिभेला चव प्राप्त कोणी करून दिली. हाताने काम केलं, पायाने चाललो तर हाताला काम करण्याची कार्यशक्ती कुणी दिली, पायाला चालण्याची शक्ती कुणी दिली, बुद्धीला जाणण्याची शक्ती कुणी दिली. डोळ्यांना दिसलं पण ते दिसणं कुणामुळे संभवलं, असा या केनोपनिषदाचा सारांश आहे. म्हणून कोणी ऐकलं, कोणी पाहिलं, कोणी जाणलं, कोणी चाखलं, कुणाला समजलं, असं जेव्हा आपण आपल्याला प्रश्न करतो तेव्हा आपल्या सहज लक्षात येतं की डोळ्यांना जरी दिसत असलं तरी जर डोळा काढून वेगळा ठेवला तर त्या डोळ्याला दिसणार नाही. कान कापून वेगळा ठेवला कानाला ऐकू येणार नाही. म्हणजे ती सर्व इंद्रिय ज्या पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने सम्मिलित झालेली आहेत, त्यांचं ज्याला आपण म्हणतो सिंथेसिस जमलेलं आहे. हे जे सिंथेसिस आहे इंद्रियांचं, ही सर्व इंद्रिय एका विशिष्ट पद्धतीने जोडली गेलेली आहे. मनबुद्धी चित्त अहंकार हृदय आणि मेंदू याचा जसा एक संबंध आहे तसाच या 36 तत्वांमध्ये ही जी सुसंगती आहे त्या सुसंगतीमुळेच कानाला ऐकू येतं, डोळ्याला दिसतं, जिभेला चव कळते, बुद्धीला ज्ञान ग्रहण होतं. मग ही सुसंगती जी आहे ती सुसंगती म्हणजेच आपण ज्याला जाणलं म्हणतो त्याच्या पाठची शक्ती आहे. म्हणून संपूर्ण असणेपणा ज्याने जाणला जातो ते जाणते पण जिथून आलं, जिथून ते बाहेर पडलं बृहत, जिथून ते व्यापक झालं, जिथून ते पसरत गेलं ते ठिकाण म्हणजे ब्रह्म. पण ते ठिकाण म्हणजे ब्रह्म म्हटलं की ते ठिकाण दाखवता येणार नाही. आता महेंद्र सावंतांना जो प्रश्न पडला तो असा आहे, जो म्हणतो मला ब्रह्म कळले नाही त्याला ते कळले आहे, जो म्हणतो मला ब्रह्म कळले आहे त्याला ते कळले नाही. जाणणाऱ्यांना ब्रह्म ज्ञात आहे आणि जे जाणत नाहीत त्यांना मात्र ब्रह्म ज्ञात आहे. त्याचा एवढाच अर्थ असा आहे, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं असं जरी म्हटलं तरी हा जो मी आहे
म्हणजे ही जाणीव रूपी ऊर्जा जिथून जन्माला आली ते ठिकाण कोणतं? मी ही सुद्धा काय आहे? असणे पण आपण आहोत हे जाणवतं आणि त्या असणेपणाच्या जाणीवेलाच व्यक्त करताना आपण म्हणतो मी आहे, मला जाणवले, मी खाल्ले, मी पाहिले, मी जाणले. परंतु मी हा एक केवळ टोकन तांत्रिक शब्द आला, ते सर्वनाम झालो. सर्वच लोक आपणाला मी 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 म्हणतात, परंतु या सर्व मी ना जाणणं, कळणं, पाहणं, ऐकणं, दाखवणं, दिसणं, समजावणं, समजून घेणं अशी प्रेरणा जिथून येते ते ठिकाण कधीही कोणीही जाणू शकत नाही. म्हणजे सर्व कार्य आणि सर्व कारण याच्यातील कार्यकारण संबंध, सर्व कृतींच्या मुळाशी असलेलं कारण आणि सर्व कारणातून निर्माण होणाऱ्या कृती, त्याच्यातून निर्माण होणारं कार्य हे कसं निर्माण होतं हे कधीच कोणी जाणू शकत नाही. फक्त एकच आहे, तिथून आपण जन्माला येतो तिथेच आपण जातो, जिथून आपण आलो तिथेच आपण जातो. हे एकदा लक्षात आलं की येण्याचं आणि जाण्याचं ठिकाण जे आहे ते, त्याला आपण ब्रह्म म्हटले किंवा न म्हटले तरी फरक पडत नाही. परंतु फक्त आणि फक्त आपणाला इतकं जाणवतं की बाबा रे, मी झोपलो आणि मी उठलो म्हणताना, झोपलो जेव्हा म्हणतो तेव्हा मी झोपलो असं जेव्हा म्हणतो तेव्हा ऍक्च्युअल मी म्हणणारा झोपलेला असतो, पण झोपेत तो म्हणू शकत नाही मी झोपलो. म्हणजे झोप पूर्ण झाल्यानंतरच माणूस म्हणतो गेले 2 तास मी झोपलो होतो, आणि उठणं घडल्यानंतरच तो म्हणतो मी उठलो. पण ऍक्च्युअली जेव्हा झोपणं आणि उठणं चालू असतो तेव्हा मी नसतोच. म्हणजे झोपण्या उठण्याची जाणीव शरीरांतर्गत जी निर्माण होते ती जाणीव जिथे जिथे निर्माण होते त्या त्या जाणीवेच्या केंद्राला प्रत्येक जण मी 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 असे म्हणतो. किंवा जाणीवेचं केंद्र मी जरी असलं तरी जाणीव जिथून निर्माण होते ते ठिकाण कधीच कुणाला पाहता येत नाही, दाखवता येत नाही, सांगता येत नाही. अशा वेळेला शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, जी ज्ञानी माणसं असतात ती स्वतःच्या तीव्र बुद्धीने हे जाणतात की सर्व गोष्टी जिथून बाहेर पडतात, सर्व गोष्टी ज्याच्यामुळे काही काळ स्थिर शाश्वत राहतात आणि सर्व गोष्टी परत जिथे आल्या तिथे जातात, ते ठिकाण ब्रह्म असलं पाहिजे. आता ब्रह्म यातला मूळ धातू आहे बृहत, म्हणजे व्यापक होणे. म्हणजे एका अणुपासून आकाशापर्यंत जे बृहत होतं आणि पुन्हा आकाशापासून अणुमध्ये जे मावळतं, असं स्वतःच स्वतः जन्माला येणार आणि स्वतःच स्वतःशी मिलन करून त्याचा आनंद घेऊन पुन्हा नष्ट होणार जे असतं ते ब्रह्म. आता ही सुद्धा व्याख्या झाली. परंतु असं जेव्हा जाणीवेच्या पातळीला माणूस अंतरंगात जाणत असतो तेव्हा ते ब्रह्म असतं. पण जाणीवेच्या पातळीला माणूस जाणत असतो तेव्हा ब्रह्म असतं हे जाणीवेतून बाहेर आल्यानंतर म्हटलं जातं. जेव्हा जाणीव चालू असते, जेव्हा चिंतन चालू असतं, जेव्हा मनन चालू असतो, तेव्हा जी नवनवीन परसेप्शन अधिकाधिक व्यापक होणाऱ्या ज्या जाणीव असतात तेव्हा सतत व्यापक होणाऱ्या जाणीवा, सतत विराट होणाऱ्या जाणीवा आणि त्या जाणीवामुळे सतत माणसामध्ये होणारे उन्मार्गी किंवा अधिकाधिक उत्क्रांत होणारं परिवर्तन, या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या ज्याच्यामुळे घडतात ते परत त्याला ब्रह्म असे म्हणावे अशी रचना करायची गरज नाही. सारांश इथे एवढंच म्हटलेलं आहे, जो म्हणतो मला कळले त्याला ते कळले नाही, आणि जो म्हणतो मला कळले नाही त्याला ते कळले. कारण कळले म्हटलं की फुल स्टॉप झाला. मला हे माहीत आहे म्हटलं की चिंतन थांबलं, मनन थांबलं,
निधिध्यासन थांबलं, परमेश्वराची भक्ती थांबली. एकंदरीत आपलं संपूर्ण असणे पण जे आहे ते गोठल्यासारखं होतं. म्हणून पूर्णविरामात जेव्हा एखादा माणूस म्हणतो मला हे कळले, तेव्हा त्याला काहीही कळलेलं नाही. कारण कळलं म्हणून आता तो थांबला, आणि थांबला तो संपला. पण जो म्हणतो आय डोंट नो, मला माहित नाही, तो निश्चितपणे आपल्याला काय माहित नाही याचा अधिकाधिक शोध घेत असतो. म्हणून काय कळले याच्यापेक्षा काय कळले नाही याचा जो सतत शोध घेतो त्याच्यातच अधिकाधिक विकसित पद्धतीने उत्क्रांत जाणीवा निर्माण होत असतात. आणि अधिकाधिक विकसित पद्धतीने उत्क्रांत जाणीवा निर्माण होणे आणि त्या जाणीवेमध्येच सतत राहणे यालाच खऱ्या अर्थाने बृहत विराट असणे असं म्हणतात. या दृष्टीने कृष्णमूर्तीने सांगितलेलं आहे ते नीट लक्षात घ्या. आवर माइंड इज conceptive, but if mind is perceptive, and if that mind always remain in perception, then perception is the travel, it is the journey, and that is endless journey. म्हणून सतत जाणीवामध्ये दंग राहणे, जाणीवा 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 याच्यामध्ये अधिकाधिक प्रगत होत राहणे याला म्हणायचं परसेप्टिव्ह माइंड. अँड द माइंड विच इज परसेप्टिव्ह, दॅट माइंड हॅज गॉट जर्नी राईट फ्रॉम द फर्स्ट ब्रीदिंग till the last breathing, from the time of birth till the time of ending. One whose mind is in perception, he is always in travel of perception. यालाच म्हणतो चरैवेती 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 साधो चरैवेती. हे सज्जन माणसा जाणीवेमध्ये 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 अति 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 उत्क्रांत होणाऱ्या जाणीवेमध्ये तू चालत राहा. असं ज्याचं मन सतत जाणीवांमध्येच व्यग्र असतो तो कधीच त्या जाणीवाचं कन्सेप्शन होऊ देत नाही. जो जाणत असतो तो जेव्हा म्हणेल मी जाणलं, तर मी जाणलं हे पूर्ण वेळातलं वाक्य म्हणजे ती कन्सेप्ट झाली, कल्पना झाली. लक्षात ठेवा, कन्सेप्शन म्हणजे कल्पना आहे आणि परसेप्शन मध्ये म्हणजे जगणं आहे. वन हू लिव्स ऑलवेज इन परसेप्शन, जो नेहमीच जाणीवांमध्ये जगतो, ही इज द पर्सन हू विल से यू आय डोंट नो व्हॉट इज ब्रह्म, बट व्हेन ही सेज आय डोंट नो व्हॉट इज ब्रह्म, दॅट टाइम ही इज ऍक्च्युअली लिव्हिंग द ब्रह्म. जेव्हा एखादा माणूस म्हणतो मला ब्रह्म माहित नाही, तेव्हा तो प्रत्यक्षात ब्रह्म जीवन जगत असतो. आणि जेव्हा माणूस म्हणतो आय गॉट इट, तेव्हा त्याला मिळालं, आता संपलं, त्याचं जीवन संपलं, कारण तो कन्सेप्शन मध्ये आला. म्हणून कृष्णमूर्तीने एका ठिकाणी सांगितलेलं आहे त्या स्पिरिच्युअल सायन्स बद्दल किंवा अध्यात्म विद्येबद्दल, यू नेव्हर कॅन से आय गॉट इट and you never can relax yourself in an easy chair that I have got it. मला ते मिळालं असं कधी तुम्ही म्हणू शकत नाही, आणि ते मिळालं म्हणून तुम्ही अगदी आरामात खरं तर झोपू शकत नाही. म्हणून साधू हा नेहमी अवेअरनेस मध्ये असतो. आणि वन हू इज ऑलवेज इन अवेअरनेस, जो सतत जागृत असतो, तोच सतत परसेप्शन मध्ये असतो. सतत जाग असणं, सतत जाणीवांच्या प्रांतात असणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये लिव्हिंग इन ब्रह्मा, म्हणजे ब्रह्मामध्ये जगणं आहे. तर ब्रह्मामध्ये जगणं दॅट इज इम्पॉर्टंट. ब्रह्म माहीत आहे म्हटलं की प्रवास थांबला. प्रवास थांबला म्हणजे जीवन चालू आहे, पण प्रवास थांबला म्हणजे आपण केशव असतो. जोपर्यंत तुम्ही केशव आहात तोपर्यंत यू आर ऑलवेज इन परसेप्शन. पण जेव्हा तुम्ही म्हणता मला हे कळलं, तेव्हा कोणी केशव राहत नाही, तो जिवंत असून शवासारखा म्हणजे जड होतो. म्हणून चेतनेमध्ये म्हणून चैतन्यामध्ये चैतन्याच्या नियमानुसार चैतन्य प्रवाहित असणे, चैतन्याने चैतन्यामध्ये चैतन्य होऊन राहणे, म्हणजे उजेडी राहिले उजेड होनी,
हीच ती ब्रह्माची सरणी, म्हणजे ब्रह्म बाहेर जसं पडतं ती वाटचाल आहे. त्या वाटचालीत जो राहतो तो कधीच म्हणत नाही मला ब्रह्म माहिती आहे. आणि जो वाटचाल थांबवतो तो म्हणतो, जसं मी इंजिनियर झालो तसं तो म्हणतो मला ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान हे कधी होऊन थांबणार नसतं. ब्रह्मज्ञान हे सतत 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 बहुप्रसवा, सतत अनेकानेक गोष्टी प्रसृत करणार, निर्माण करणार, अशी जी ब्रह्माची क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये जो बहुप्रसवा सतत जाणीवाना नवीन नवीन पद्धतीने प्रसवत असतो, तोच खऱ्या अर्थाने म्हणतो की मी ब्रह्म जाणत नाही. पण जेव्हा तो म्हणतो मी ब्रह्म जाणत नाही, तेव्हा अनेकानेक गोष्टी, अनेकानेक जाणीवा आपल्यापेक्षा तो त्या जाणीवांच्या प्रांतात इतका पुढे गेलेला असतो की तो जाणत नाही, परंतु सर्वांच्या पुढे आहे. आणि जो जाणतो, तो जाणतो म्हटला तरी तो थांबतो, त्यामुळे तो खरे काही जाणत नाही. अशा अर्थी म्हटलेलं आहे, वन हू सेज आय नो, he doesn't know anything, and one who says I don't know, perhaps he knows many 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 things. हा या वचनाचा खरा अर्थ आहे. यस्या मतम तस्य मतम, यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम, विज्ञातम विजानताम. म्हणजे यस्य अमतम तस्य सवेदः, यस्य अमतम, जो अमतम म्हणजे जाणत नाही, तस्य वेदः तो जाणत नाही, तोच जाणता. वेद म्हणजे जाणणे. यस्य अमतम तस्य सवेदः, जो जाणत नाही तोच जाणतो. यस्य मतम, जो मतम म्हणजे जो जाणतो, तस्य न वेदः, जो म्हणतो मी जाणतो तो काहीच जाणत नाही. आणि जो म्हणतो मी जाणत नाही तो कदाचित भरपूर काही जाणत असतो. म्हणून विजानता अविज्ञातम, विजानता अविज्ञातम आणि अविजानता विज्ञातम. जो म्हणतो अविजानत मी जाणत नाही, तो विज्ञातम तो जाणतो. आणि जो म्हणतो मी जाणतो तो काही जाणत नाही. आता याबद्दल वरदानंदाने एक छान काव्य दिलेलं आहे, ते आपण बघू म्हणजे लक्षात येईल. जो जाणतो मी जाणले, त्यास काही नसे कळले, चित्त जाते मलिन झाले, जाणीवेच्या अहंतेने, मज ऐसे वाटते म्हणणे, गरुळ होते संशयाने, दूर म्हणून पूर्णपणे ब्रह्मज्ञान तेच राही. मज ऐसे वाटते, मला असं वाटतं म्हणणारा, वाटतं म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी मध्ये असतो, म्हणजे तो संशयग्रस्त असतो. दूर म्हणून पूर्णपणे ब्रह्मज्ञान तेच राही. म्हणून मला असं वाटतं, मी असं जाणतो म्हणणाऱ्यापासून पूर्णपणे ब्रह्मदूर असते. म्हणून अहंता दुरी करून जो पूर्ण जाहला लीन, ब्रह्मामध्ये त्याचे वचन प्रकट होत विनयाने. म्हणून ज्याने मी नष्ट केला आणि मी नष्ट करून तो ज्याचं चिंतन करतो, त्या चिंतनामध्ये चिंतने चिंतने तद्रूपता म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हणून जो विश्वमळाशी असलेल्या चैतन्यामध्ये स्वतः लीन झाला, त्याच्यामधून त्याच्या बोलण्यातून त्याच्या नकळत ब्रह्माचं ज्ञान प्रकट होतं नव्हे, ते ब्रह्मच त्याच्यातून ब्रह्माचे ज्ञान अत्यंत विनयपूर्णतेने प्रकट करते. स्थूल सूक्ष्माहून वेगळे ब्रह्म कोठोन मजस्वी कळे, ब्रह्माचे ज्ञान चांगले असणे शक्य ब्रह्मासची. स्थूल सूक्ष्माहून जे वेगळं आहे तर ते ब्रह्म मला कसं कळणार? ब्रह्माचं ज्ञान चांगलं आहे, परंतु असणे शक्य ब्रह्मासची. म्हणून ब्रह्माचं स्थूल सूक्ष्माहून जे वेगळं आहे ते ब्रह्म मला कळलं कसं म्हणावं? आता स्थूल सूक्ष्म जे वेगळं आहे ते ब्रह्म मला कळले असं जो म्हणू शकत नाही, त्याला त्याच्यानं कळत ब्रह्म हे स्थूल सूक्ष्माहून वेगळे आहे कळते. म्हणजेच जो म्हणतो मला ब्रह्म कळत नाही
तो काय म्हणतो, ब्रह्म स्थूल आहे का सूक्ष्म आहे का त्याच्याहून वेगळं आहे हे मला कळू शकत नाही. परंतु म्हणजे जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म ब्रह्म वेगळं आहे का नाही याची तो जेव्हा चिंतन करतो तेव्हा कळत न कळत तो स्थूलाच्या पलीकडे, सूक्ष्माच्या पलीकडे आणि सतत पर 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 म्हणजे पलीकडे 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 सतत अज्ञातात त्याचा संचार राहतो. आणि अशा वेळेला अज्ञातामध्ये संचार करणाऱ्याला ज्या ज्या जाणीवा जाणवतात त्या जाणीवा तो जेव्हा प्रकट करतो तेव्हा इतरांना ब्रह्माचा थोडाफार बोध होतो. अशा ज्ञाता विनयी भक्त तोच आणि ब्रह्माप्रत अहंकारी अज्ञानात बुडून राही. सर्वता जो अहंकारी असतो तो अज्ञानात बुडून जातो आणि विनयी ज्ञाता असतो तोच ब्रह्माप्रत पोचतो. हे समजून घेतलं की आपणाला सावंतांची जी शंका आहे, जो म्हणतो मी जाणतो तो काही जाणत नाही आणि जो म्हणतो मी जाणत नाही तो कदाचित सर्व काही जाणतो. म्हणून सतत 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 जाणीवात राहा. जाणीवेची कन्सेप्ट मध्ये, कल्पनेमध्ये रूपांतर करू नका. बी ऑलवेज इन परसेप्शन. डोंट मेक एनी कन्सेप्शन आउट ऑफ एनी परसेप्शन. अस्तु हे या प्रश्नाचं उत्तर आहे.